होऊ घातलेल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात आम्ही आज पत्रकार परिषदेत एस्पोरे विकास आघाडी राजू माने अध्यक्ष मी 2015 कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक लढवली होती उमेदवार उभा करून. तर यावेळेलाही आम्ही उमेदवार कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभा करत आहोत. यावर्षीचा अजेंडा आमचा मुख्य महानगरपालिकेचा आहे तो म्हणजे गेल्या 2015ला आमचा अजेंडा जो मेन होता की कोल्हापूर मेट्रो सिटी झाली पाहिजे. त्याच आधारावर आम्ही आता कोल्हापूर महानगर विकास प्राधिकरण क्षेत्र KMRD म्हणजे मेट्रो सिटी स्थापन करण्याच्या उद्देशानं हा आमचा मुद्दा आहे या निवडणुकीचा. आणि यालाच अनुसरून आणखीन कोल्हापूर शहरातले जे 30 मीटरचे रस्ते आहेत आणि आजूबाजूच्या 20 किलोमीटरचे जे 30 मीटरचे रस्ते आहेत ते आघाडीच्या वतीनं रस्ते करण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिकेने TP स्कीम कोल्हापूर 1 ते 5 मंजूर झालेले आहे. 1972पासून ते 2007पर्यंत अंतिम TP झालेल्या 5 स्कीम आहेत. त्या फायनल TP स्कीमना त्याची यापुढं आम्ही अंमलबजावणी करणार आहे. कारण यापूर्वी कोणत्याही कोल्हापूर शहरातील लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष न केल्यामुळे कोल्हापूर शहरातील जे नागरिकांचं ज्या प्राथमिक समितीला रस्ते लाईट पाणी गटारची आक्रोश कोल्हापूरमध्ये सध्या आहे की नागरिकांना TPS स्कीम म्हणजे याची काहीच माहिती नाही किंवा लोकप्रतिनिधी किंवा नगरसेवक याबद्दल कोणत्याही नागरिकांना याची कल्पना देत नाहीत. मी कोल्हापूर शहरातल्या नागरिकांना एक आव्हान करतो की फायनल TPS स्कीम म्हणजे काय हे येणाऱ्या उमेदवारांना किंवा तुमच्या लोकप्रतिनिधींना विचारा की आमच्या प्रभागाचा फायनल TPS कोण आमचा विकास होणार आहे का आणि विकासाची व्याख्या काय हे उमेदवारांना अगोदर माहीत आहे का विचारा. विकास म्हणजे TPS म्हणजे फायनल TPSची जर व्याख्या उमेदवाराला माहीत असेल आणि नागरिकांना जर त्यांनी पटवून सांगितलं तर इतर मुद्द्यांच्यापेक्षा विकास म्हणजे काय हे नागरिकांनाही समजेल आणि नगरसेवकांनाही समजेल. आणि कोल्हापूर शहराचा विकास व्हायचा असेल तर मेट्रो सिटीशिवाय पर्याय नाही. कोल्हापूर इंटरनॅशनल सिटी करणाऱ्यांचे अनेक स्वप्न आहेत, परंतु जोपर्यंत महानगर प्रदेश मेट्रो सिटीची अंमलबजावणी कोल्हापूर शहरात होत नाही तोपर्यंत कोणताही इंटरनॅशनल सिटीची स्वप्न कोणी बघू नयेत. यासाठी कोल्हापूर नागरिकांनी आमच्या एस्पोरे विकास आघाडीच्या उमेदवारांना जेवढं सहकार्य करता येईल त्या पद्धतीने करून मेट्रो सिटी भविष्यात लवकरात लवकर यासाठी आम्हाला सहकार्य करावं आणि मतदान करावं ही विनंती करतो सर्वांना. आपल्याकडे कुठे उमेदवारी अर्ज मागायचे आणि किती किमान जागा लढवणार? आत्तापर्यंत सध्यापर्यंत आमच्याकडे 35 उमेदवारांची मागणी आलेली आहे. त्यामध्ये 7 महिला आहेत तर 23 पुरुष आहेत. आणखीन सोमवारपासून बुधवारपर्यंत अंतिम दिवशी आमच्याकडे उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्या पद्धतीने आम्ही सोमवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू करत आहोत.